सुमे तू गेलीस का करतात घरामध्ये? मेलीस का जित्ती आहे? का करतात घरातल्या घरात? अरे तर किती वेळची अंगण झाली माझी, आरसा कंगवा घेऊन ये. अरे कुठे काय झाला? भुकत आहो यावाली किती वेळचा अंगण झाला? घेता नाही काय करता घरामध्ये देते स्वयंपाक करत होती तर उवार बुचके तुझ्या उवा इथं घुसले असतील, इथले उवा माझ्या डोक्यात घुसून मुकांगवा ठोकत आहो. नाही समजा एक तरी काढून दाखवलं तर पाय बरं, म्हणजे समजा तुझ्या डोक्यात एक जरी काढून दाखवलं तर मी म्हणेन तसा. चल घरात. झाला का स्वयंपाक म्हणलो? अबा हा कोणता ब्रश हो? संडास धुवासाठी ब्रश आणलो का? किती वाजता धुतलीस? बरं झालं दुपारी निर्म्यानं धुतलो तर. काय ना हो आपल्याच घरचा हो, दोघांच्या तिसऱ्याला थोडी वाद जाते. अकाउंट लावतो रे मी कसा दिसतो? चुलीतला दिसतो. चल घरात चांगला ठेसतो. मला एक सांग, हा आरसा कंगवा स्वयंपाकघरात नेवायची काय गरज आहे? आता त्याची खिडकी आहे, त्याची नाही का तुमच्या डोक्यावर ठेवू? माझ्या डोक्यावर नाही म्हणत आहो. हा कंगवा मधल्या उवा केस त्या मटणाच्या भाजीमध्ये गेले असतील तर का बोलता बोलतो जा. का? माझं शर्ट घेऊन ये. मी का तुमची नोकर आहो का? बायको आहेस ना तू? याच्यासाठीच मला बायको केला का? कोणते काम करशील? कोणते काम करशील तू? कोणते काम करशील? का आरती वारसाठी बायको केलो का? याच्यासाठीच मला बायको केल्या. चल जा. सांगणारे काम जास्त चबर चबर नको करू. मारू पहा बरं. का म्हणलो ना, मर्दीन लागली तशी अंगावर येत आहे. चल. बापरे, चरकट लागली जशी चुरू चुरू काटते. लाकड्या तोंड सुद्धा पळणारे फुटून जाता. का म्हणलो? चांगली स्तुती करत आहो. बापरे, घरात एकदम धर. तुले मरतेस तू आता माझ्या हातून. मारतेस का मला तू? मारतेस? तू चांगली तमिळ बोलत जा बरं. तुझ्या पाया लागतो. नसीब समज माझ्यासारखा नवरा भेटला. हे सांगते कारभेंडी. हा मोठा बुरा आहे. याचा असताना उजळ आहे. आता तू जेव्हापासून माझ्या घरी आलीस ना पूर्ण लाईटा बंद आहे. तुझा तू जुळ हो. घरात राहते तर दिस नाही कोणी राहते. डांगरत येतो सांगून राहिला त्याची खुदूर खोंड्यानं गावभर हिंडिया. हे सांगते अक्षरीनं गावभर फेरी. गावभर फिरत राहतो आणि ढुमणा मारून घरामध्ये बसला. नसीब समज माझ्यासारखा नवरा भेटला तुला. 13 जण वापस गेले, 14वा मीवा. नवरा केली असती राहिली राहिली तशीच. तुझे नसीब समज माझ्यासारखी बायको भेटली अशी तोंडार. नाही तर जलमलाच खंबास झाला, लंबास लंबा. म्हणून तुझ्या माना घाटरू बांधलं माझ्या गळ्याला. कोटी बांधला दाखव बरं. एखादा शब्द खाली पाडता. कायले पाडीन म्हणूनच हो ना, म्हणूनच हो. का म्हणूनच? तुझ्या मायला महाप्रसाद तुला गोपाल काला म्हणत नाही. मायवा जाता नाही. आला मोठा दहीचा काला गोड झाला. तो कोणाच्या नशिबात नाही आला, तो माझ्या नशिबात आला. सांगून राहिला खुदूर खोंड्यानं गावभर हिंडिया. माझ्यासारखे धंदे करून पाहिजे तेव्हा कोठी समजा. अरे रायना फुटल्या हंडीतला गोपाल काला. आणि तुला कोण
गोड लागला म्हणत हो का म्हणून मोठे होतो? धंदेच करते असतं. तू कोणते धंदे आता तू करते? कोणते धंदे करते? तू कोणते धंदे करते? स्वयंपाक झाला का नुसतं खावायचा तर जमते. बाबा तू कडे मस्त कामाला जातेस ना? नाही तू जातेस. तू मला एक सांगायला सांग, का? एक काम कर ना मग. का? तुझे काम मी करतो, माझे काम तू कर. मीही करतो नाही तर का? करतेस? हो तर करतो. का? हो करतो नाही आता तर का? जा ना तर उद्यापासून कोटी? जा भार बांधवल जा. अ, ब- ब- का बा झाले भारे बांधाले? मग बाप्पा बाप्पा पहा ना हा थुतूर भारे बांधण्यावाल्याचा. तुझा थुतूर सिंगी पाय. तोडून आणला तर सेंडा कोणता ना बुड कोणता नाही समजा. सिंधीचा जमाना नाही राहिला. आता रेडीमेड बंद येऊन राहिले समजले. पुष्कळनं चाललं तर कोणतं सांगून राहिलं हा. एक तर गुता कापता नाहीये. सांगते ती. किती वेळची तुम्हाला सांगलो का? हा? का हा टावेल त्या खुर्चीवर ठेवायचा नाही त्या दोरीवर ठेवायला का तुमचे हात पाय फुटतेत का? हो तुटले तू कर तुझं काम आहे. बायकोला बायकोच्या अवकाशात राहा समजलीस. बापा तर नवऱ्याने नवऱ्याच्या अवकाशात हो, राहावं. नवऱ्याने. हा, सांगून राहिला. सांगून राहिला. ये बरं घरात. इकडे तू इकडे. आई, का झाला? मस्त दिसतेस. असं लागतं का आता पत्नी घेऊ का काय? झगडताय झगडताय. तुझा स्वभाव मस्त घे. तुमचा आहे स्वभाव. जास्त लाडात नको येऊ. नाही येते. जा कोटी. जेवायला म्हणतो. हा, पाहुणे येणार आहे. पाहुणे येणार आहेत. मटणाची भाजी आहे म्हणून त्या घेऊन आलो. कानल्या? कांदल्या म्हणजे दिसत नाही. अहो तुम्हाला प्याचीच आहे ना बेहाले बंदी नाही करत हा. पण प्याचीच आहे ते इंग्लिशचा बंपर प्या सोडेली दारू ए, सुमे रागात मला 2-4 तमाचे माझ्या गालाला मासीला सहन करीन पण माझ्या देशीचा झालेला अपमान मी कधी सहन करणार नाही समजलीस. माझी सवयच लागली. हो, तुझी सवत हो. हिचा इतिहास माहित आहे तुला. अगं, ज्या गावात देशी नाही तो गाव देशच नाही. भारत माझा देश आहे. देशी भेटते म्हणून बेस आहे. जो पेल देशी दारू त्याचं काम सकाळी सुरू. पेल्याने होत आहे रे. आधी पेलाच पाहिजे. पाणी तर कम से कम गप! हा? आवाज नहीं. तमीज से बात कर इज्जत मुक्त में मिलेंगी. अरे बायको ना बायकोच्या अवकाशात राही ना तसा टेम्पो विन नाही. ए! तू ये घरात ये. आउ. काय तुझा या पेंडल्याने खिचली. दिमाग खराब कर है. जेव्हा पाहतो तोंडाला तोंड देते. कधी कधी असं वाटतं का असा जीवन जगण्यापेक्षा मेलेला बरा. पण भीती वाटते मरणाची म्हणून दारू पेलेला बरा. हरामखोर कोणीच मागत नव्हते म्हणून मी हिला मागलो. थोडीशी घाई केलो का आता मस्त भुरी भुरी बायको भेटली. हे भेटली कार भेंडी. बापरे नुसता तोंडाचा वाजा. ये, का झाला? ये, आबा, तुझ्या का काका झालं? पावशी गळली का काय? पावशी नाही पडली हात पुसलो. हा जेवली सई. अहो नाही व. हा? भाजीमध्ये पाणी टाकलं. हो, भाजी मध्ये खाव पाणी टाकली एक ठुसा खाऊन पाहिली. तुझी नेहमीची सवय तशीच आहे. साजरा लागला. साजरा लागला. हो. जा पाहुणे येतील आता जा. बाप्पा बोलो तो नाही का का करूया माणसाचा का नाही. करू नका नाही नसीब. अबा शक्य ये मित्र ये. अरे बाप. अबा वहिनी अबा गोलू. अरे बापरे अगदी तुझ्या चेहऱ्यावर अरे मस्त गोला गोला. वहिनी एक पप्पी घेऊन गोल्याची म्हणलो रे. भाऊजी बापू तुमचा चौकाजी नाही लोकायचं होण्याची. मोठा साजरा आहे. उलुलुलुलुलु, उलुलुलु. हो दुसऱ्याच्या लुलुलुलू आपला काही हुलुलुलू. हा माणूस आहे ना हा. हप. त्या मी पकडते हा. अरे दिला बोजाला घरचा बरोबर बक्षीस भेटला घ्या. धर धर सवय झाली पाहिजे. त्याला आता का झाला बस असो.
मोठा साजरा आहे गोल गोल चेहऱ्याचा. भाऊजी का नाव ठेवलंय ती बापूचा? शिवबा. बापरे, किती सुंदर नाव शिवबा. सुंदर. आपल्या पोराचं का ठेवलं? आपल्या पोराचा टप्पू. मम्मी टप्पूची मम्मी आणि तुम्ही टप्पू के पापा. मैं टप्पू का पापा, मैं टप्पू की मम्मी. मम्मी म्हणून धर धर, सवय झाली पाहिजे तुला. मोठा साजरा आहे. मस्त सवय झाली तुला. हे धंदे करत होतीस का? काम मला सवयच नसे का? हा? कारण तुझी बहीण नव्हती आली का डिलिव्हरीले? हो, तुझ्या घरी तुकडे माझ्यावर आली होती. जा जा, वहिनीला मदत करू लागा. चला चला. मदत करू लागा. तिला कणिक भिजवून द्या. मस्त रोट्या बनवते का ती? भाकर तरी बरी राहते ना. तेच तर खातच ना. पाहुणे जाऊ दे मग. असा आहे का आमचा? चांगलं. तरी किती काय झालं रे भाऊ, तर हा सगळा दिवसाचा आहे. दिवसा मस्त झगडतो आम्ही, रात्री मस्त हसतो. तुमचा मस्त साधा काम दिसला मला. वहिनी बिलकुल बिचारा साध्या आहे, पण एक लेखाचा बाप होऊन गेला तरी. आता तूही होणारच आहेस ना. का होते का गा बाप्पा? हिच्या सभावरून तर वाटतं मला नको दोन हो. चांगला आहे पण कसं आहे ना बोनस. किती वेळचा वाटता तुझी असतील म्हणजे जेवायला भाजी शिजून गेली. अरे मधात मित्र मिळाला होता. अच्छा अच्छा. तर मी काय म्हणत होतो, बरेच दिवसानंतर तुझा फोन आला हो की माझ्या मित्राचा फोन आला. तर मी म्हणालो चला, खूप दिवसानंतर माझ्या मित्राचा फोन आला, तर म्हणालो मित्रासाठी काहीतरी सरप्राईज घेऊन जावं. त्या सरप्राईजला कोण आणला? तो वर्षाला राहते का? अरे सरप्राईज नाही, सरप्राईज म्हणजे नाही समजलं तुला? अरे एखाद्या व्यक्तीला न माहित करता आणलेली भेट वस्तू म्हणजे सरप्राईज. गिफ्ट म्हणणं. आता आला लक्षात तुझ्या? देणं देऊ आणला तर दे म्हणलो. मग त्याआधी एक काम कर, तू ना डोळे बंद कर. मूर्खायस का तू? तूच म्हणला डोळे बंद कर म्हणून. अरे तर माझे नाही, स्वतःचे डोळे बंद कर. तसं सांगशील केव्हा? स्वतःचे बंद कर. मग अंधरा डोळ्यान धरू. अधिकार. आता हा कोणता प्रकार आहे? अरे याची झोप झाली, याची व्हायची. त्याची कधी होणार आहे? याची झाली का याची होते. बंद कर. आता हात समोर कर. कोणाचे? तुझे. मी सांगण्याशिवाय उघडायचे नाही. सांगतेस का? खोलू खोलू खोल खोल. तू कसं खोलायचं असते का? मला का माहिती कसा खोलते. आता मग मी खोलून दाखवतो. जादू करत आहेस ना तू. अरे बापरे शकील, पूर्ण बंफरचा बंफर. आणि तोही माझ्यासाठी. तुझ्यासाठी. खरंच मित्र किती प्रेम करतोस रे माझ्यावर. खरंच मित्र असा तर तुझ्यासारखा अगदी मनातून प्रेम करतोस मित्र. खरंच तू माझा मित्र नाही तर हे माझे मित्र आहेत. साध्या टुल्लूला नाही विचारत का? हे बघ आता रडू नकोस. ते तुझ्यासाठी आणले आहे ना. घे. माझा मित्र वर्षभर कोणती दारू पिते? देशीचा टुल्लू. बरोबर आहे. माझा मित्र वर्षभर देशीचा टुल्लू पिते म्हणून माहित आहे का? रॉयल स्टेज घेऊन आला तुझ्यासाठी. रडू नकोस. का? अरे काय करतेस तू? अरे दिसत नाही येतो तरी. अरे ते कोरी दारू प्यायची नसते ना. पागल झालास का? बेसळ दारू पिणे आरोग्याला हानिकारक असते असं डॉक्टर सांगतात. आता हा कोणता डॉक्टर आहे? ढोल डॉक्टर. घे घे अजून घे, तुला लवकर वर जायचं आहे ना. मूर्ख कुठला. बे
अभी इसके बाद तेरे को कोई हाथ लगाएगा ना मैं हूं, तेरे को कोई हाथ लगा दे अभी. शाबास. मित्र असावा तर माझ्यासारखा तुझ्यासारखा कोण हो बेंगो कोणीच नाही आहे. मीच हो. मीच आहे फक्त इथे. बरं मी काय म्हणतो होतो काय त्याच्या होते बाकीच्या गोष्टी. आपला मित्र आहे तो मनोज, हो. त्याला जेवण करायला नाही सांगितलंस? अरे मी घाई गडबड त्याला सांगायचं विसरूनच गेलो. अरे पण सांगायला पाहिजे ना, तो आपला जीवाभावाचा मित्र. समजा यदा कदाचित त्याला जर माहित झाला की मी इकडे जेवण करायला आलो म्हणून तर काय म्हणेल तो? तू नाही सांगला का? नाही, मी नाही सांगितलं. तुझ्या घरचं जेवण मी कसं काय सांगणार आहे? हो ना, माझ्या घरचं जेवण तू कसं सांगशील? बरोबर. तरी नाही सांगलास. अरे पण तुझ्या घरचं जेवण बरोबर आहे नाही? तुझ्या घरचं जेवण मी कसं काय सांगणार आहे? माझ्या घरचं जेवण हो. तू कसं सांगशील? हो. हा? तू कसं सांगशील? तरी सांगायला पाहिजे होता रे. अरे पण तुझ्या घरचं जेवण मी कसं काय सांगणार आहे? तर माझ्या घरचं जेवण तुला सांग म्हणलो का? सांगायला पाहिजे होतं तू. अरे बोन्या घरी आहेस का रे बोन्या? म्हणजे तू सांगलास त्याला. मी नाही. मला वाटतं त्याच्यासारखा आवाज येत आहे मनोज सारखा. तूच सांगितलं असशील. वासरता आला नसेल. एवढी चांगली भाजी बनत हे कारभेंडी आमच्या इथे. काय माहिती बा. तू मी काय म्हणतो, तो विचाराल कशाची भाजी म्हणतो, चटणी म्हणशील. पण काऊन चटणी म्हणून? तो आला तर त्याला जेवायला द्यावं नाही लागेल. मस्त मटण उधळते तो. बरं ठीक आहे, बघू ना. चटणी म्हणशील. आम्हा शके तू कसं काय इकडे आला सर? चटणी म्हणशील. चटणी काय? तू कसं काय इकडे आला सर? त्याचं काय ना मनोज, काय? बोनसनी आम्हा दोघा नवरा बायकोला जेवण सांगितलं. अच्छा, म्हणजे वहिनी पण आली का? चटणी म्हण. चटणी कसा काव बे तुमचा? काही नाही, मनोज आला म्हणते, आपला मित्र आला म्हणते. असं म्हणून राहिला का? बस 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 मित्रा बस. साला दिमाग खराब आहे यार. बुलाए मेहमान आई. आम्हा तू नाराज दिसतेस ना का? नाराज म्हणजे काय बोन्या, काय झालं माहित आहे का? मागे मी एक कातीचा कोंबडा आणलो होतो, तुला माहित आहे ना? तो ढवरा कोंबडा 3.5 किलोचा, 4 कोंबडे जिंकलेला. या मोहल्ल्यातले लोक एवढे बदमाश आहे यार, त्या कोंबड्याला धरून कोण खाला माहित नाही. का सांगते? ते शोधून आलो मी. कोण असेल रे? तू जास्त घरी येत होता नेहमी. हो ना, 2-3 दिवस झाले नाही दिसला तो. हो का? साला त्याला शोधून आलो, कोण आहे तो माहित नाही. साला आता नाव माहित होते, फक्त नाव माहित होते कोण धरला. कोण असेल रे? हरामखोराचं नाव तर माहित होते. जुत्यानं मार. जुत्यानं नाही, त्याच्या बायकोला शिवा देतेस खाऊन तर तुले झोमते का? कोंबडा माझा हो ना, माझा मन हळहळणार नाही का? बरोबर. अरे मस्त होता यार, मार काय मस्त होता त्याचा. 4 कोंबडे जिंकलेला कोंबडा. असं नाही करावं शकत. ढवरा कोंबडा मस्त होता शकील. नाही करावं म्हणजे कोणी नाही करावं म्हणून. आता त्याचा फक्त नाव माहित होते, मग पाहतो त्याच्या बायकोला तर त्याच्या शिवा देतेस खाऊन तर तुले झोमते का हो? कोंबडा माझा हो ना, त्याच्या बायकोला खाऊन म्हणत. आता मला आवडते म्हणून. साला असा पण नमस्ते भाऊजी. वहिनी भाऊजी काय झालं जी? बेकार झाला म्हणते हो. का नाराज दिसत आहे ना? अरे काय झालं वहिनी माहित आहे का? तो माझा ढवरा कोंबडा होता 3.5 किलोचा, 4 कोंबडे जिंकलेला कोंबडा. ह्या कोंबड्याला आता धरून खाली जे का मोहल्ल्यातले लोक बदमाश आहेत. आता असा राग येत आहे, नाव माहित झालं पाहिजे. मस्त कोंबडा होता यार. एकच कोंबडा होता? एक नाही का 2-2 कोंबडे होते. तुम्हाला चांगला माहिती आहे. ढवऱ्या रंगाचा. ढवऱ्या रंगाचा तुमच्याच घरी येऊन राहत होता. इकडे या मग. इकडे या. मी या ना. अबा तुम्ही या. मला सांगा, तुम्ही तर म्हणल्या होत्या मनोज बापूजीच्या घरून कोंबडा घेऊन आणतो. म्हणजे तुम्ही कोंबडा म्हणजे माझा कोंबडा तू धरून खालास का बे? अरे 10 वेळ म्हणत होतास बायकोले शिवा देतेस का?
माझाच कोंबडा भेटला का बे तुला? तो एक कातीचा कोंबडा कापून खालास तो माझा. एवढा हरामखोर आता ते मटण खायला तू आलास. कोंबडा चोर. बे हो खाल्लो. अबे, हा कोंबडा घरी आलो म्हणून खाल्लो. का करशील तू? एवढा पैसे माणूस आहे हा. बे हो खाल्लो. का करशील तू? काहून खाल्लास? तू चुकला तर तुझं हो. वहिनी, मी तू सांगा बे. काहून खाल्लो म्हणून विचार. काहून खाल्लास? मी कोंबड्या काहून खाल्लो माहिती आहे? याचा कोंबडा एवढा बदमाश होता तर आमच्या घरच्या कोंबडीवर येऊन चोच मारत होता. भाऊजी गलती तुमच्या कोंबड्याचीच नसेल. माझ्या कोंबड्याची गलती राहू शकत नाही. आमची कोंबडी बदमाश होती. बरोबर. आमची कोंबडी बदमाश होती अन बेंडू आहे तसाच. अबे पण तुला माझाच कोंबडा सापडला होता का बे? शकील मला एक सांग. तू पोलीस विभागात आहेस. तुला कायद्याची पुरेपूर जाण आहे. मला एक सांग, एखाद्या माणसाने एखाद्या बाईवर बलात्कार केला तर कलम कोणती ना शिक्षा कोणती? कलम 376 आणि शिक्षा जन्मठेप किंवा फाशी. बरोबर. मग मला एक सांग, याच्या कोंबड्यानं माझ्या कोंबडीवर बलात्कार केला, कोणती शिक्षा देऊ? म्हणून दिलो फाशी. तर तो मेला. तर मेला कोंबडा वाया जाण्यापेक्षा बनव म्हणलो सुमेला. असा कायदा आहे का? कायदा हा कायदा सर्वांसाठी सारखा. म्हणजे पशु पक्ष्यासाठी पण कायदा सारखा, कारण तो माणसासाठी पण कायदा सारखा. तो जीवन असं वहिनी मला एक सांगायची, भाजी तयार झाली का? हो झाली. शिजून तर complete झाली. तयार. नाराज नको, आता जेवून जातो. नाही नाही आता जेवून जाणार नाही बापू. अख्खा गंज उचलून मी माझ्या घरी घेऊन जातो. असा कसा नेसेल? असा कसा म्हणजे कोंबडा माझा? आता मसाला माझ्या घरचा. अबे तो किती 10-20 रुपयाचा असेल. 3.5 किलोचा कोंबडा कापून खालास ना, तोही कातीचा. भाजी तयार झाली ना? अजिबात नाही. नाही 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 अजिबात नाही. मी सांगत आहो बोनी. नाही नाही अजिबात जेवून जा. काय झालं? ती कलेजी काढून ठेवलीस ना. हो. साबण. भाऊजी जे वाटीमध्ये कलेजी काढून ठेवली आहे ते इकडे घेऊन जा. माझा कोंबडा बोन्यानं मारला न माझा कोंबडा बोन्यानं मारला. गरम मस्त भाजी झाली. गरम भाजी आहे. एक ठुसा बे. एक ठुसा तुला तू मित्रत्व विसरलास. माझा कोंबडा कापून थांब. जा एक वाटी घेऊन ये, तुला वाटी भरून देतो. जा कपिल, माझ्या घरी जेवण करायला ये. वहिनी तुम्ही पण माझ्या घरी जेवायला पण या. तुमच्या हातची भाजी येते. नक्की या. मी वाट पाहतो. हो. हात पोळ्या तुम्हालाच करावा लागेल. माझा कोंबडा बोन्यानं मटणाची भाजी रे. म्हण्या मटण गण गण गो गो. गो. गेला हो. तुझ्या पायी गेला. माझ्या पायी गेला. हा? कोणचा तो आवाज नाही. रे कोणचा त्याचा कोंबडा चोरून आहे ना. मित्रात झाली असेल गलती. जेवून जातो. हो 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 भाऊजी गरम गरम सून रांधते नाही. बरं भेद्रेचा आरण आजी मिरच्याचा कुचला नाही तर दीड भेंडीचा आरण करते. गरम गरम बेसन आहे तुम्हीच का? भेंडीचा चारा नाही तुम्हीच का? आणि दीड नाही 2 भेंड्याचं बनवा आरण. आणि तोही तुम्हीच का? आणि त्याच्याने समाधान नसेल होत ना तर तो मिरच्याचा कुचराही बनवून तुम्हीच का? अरे या बोल्यानं जो आमचा अपमान केला ना त्याच्याने आमचा पोट भरला. चल ग चल आपण जाऊया त्या मनोज चेती जेवायला. नाराज होतेस का रे? वहिनी तुम्ही कडे खबर नाही नको आम्ही जातो त्या म्हणून. तुमच्या हातच्या बनवल्या पोळ्या कोण खाईल? तुम्हीच खाऊन घ्या ना. ताईलाही मटनच आवडते वाटते. पण आता झाला जेवून गेले राहत. खा ना तूच खा ना. चल ग चल आपण जाऊया चल. अरे हो आणि ते उडी ठेवला. बरोबर ठेवले.
कुठे आहे? आपल्या मित्राला प्रेझेंट दिलेली वस्तू देतात का? हो नाही नेत ना. मग मित्राला अपमान करून त्या घराच्या बाहेर काढते हे जमते का तुला? कोण अपमान केला तुझा? काहून तू नाही केलास? कसा का? कसं का म्हणजे जीवन सांगितलं होतास ना. हो कुठे आहे जीवन? आहे ना. कुठे आहे? तर भाजी नाही पण भात आहे. मग हा अपमान नाही झाला का? अरे तुझ्याकडे पैसे नव्हते ना मला मागायला पाहिजे होते पैसे. हो मला शोभला असता तुझ्याच पैशाने तुलाच कोंबडा चालू राहत. मग हा मित्राच्या घरून कोंबडा चोरला तो शोभला का तुला? अरे चोरून नाही आणलो माहीत झाला म्हणून. अरे तुझ्याकडे पैसे नव्हते ना मला मागायला पाहिजे होते मी दिले असते पैसे. आणि कोंबडा आणलास तर आणलास आणि तोही बिना हलाल केलेला कोंबडा तुम्हाला चारत होतास. हलाल केलो ना तर पुऱ्या गावभर माहीत झाला नाही तर भाऊ. तर तूही तसंच म्हणजे कधी बापदांनी कोंबडा खाल्लास का नाही? सांगलासच कशाला तू? आता मित्रावर जशी परिस्थिती आहे तशी मी बॉम्ब मारतो. काय ना आता तू त्या कोंबड्यासाठी झगडा करतो. झगडा. अरे कोंबडा चोर आहेस तू कोंबडा चोर. दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार. का झालं? तू बायको माझी होस. नाही तर कोणा कलेची काढून दिलीस त्याला. बायको माझी होस. नाही तर कोणाची हो? कोण चांगला कोंबडा चोरून आणाले? 1000 रुपये दिलं होतो ना. का झाले ते 1000 रुपये? अरे 1000 रुपये घरच्या म्हणजे किराणा सामानाला होतील म्हणजे. तो किराणा जिंदगी बरंच पुरला असता. आता बोंबलत बसा. मी आज तुम्हाला शिक्षा तो देतो. कोंबडा किती नालायक होता. नालायक. येऊ येऊ ते आमच्या कोंबडीला चोच मार. कोंबडी मोठी सुकणी कस होती ते नाही का? ते तुमची खानदानच तशी आहे. कोंबड्याची म्हणलो ते आमच्या. तेच म्हणतो माझ्या खानदानीवर जहन ना तर मी तुम्हाला शिक्षा देतो. कोणते? कोणती? मी घरात झोपतो तुम्ही येते झोपा. बरोबर? हो असं हो असं कसं होय? असं कसं नाही म्हणजे नाही सोबतच झोपून येते झोपाचा वरांड्यामध्ये. अजिबात घरात यायचं नाही सांगून ठेवा. तर घरात जर आलास ना तर पाय मटण खावाले टमण्या लागो तुझ्या करणीले आग लागो. बापरे बेलडोरी. अबे झाल्या कोंबड्या शिक्षा दिलाच नाही तू. आम्हा दोघांना नवरा बायकोला अलग केलाच नाही कोंबड्या. बायको अंदर नवरा बाहेर बे कोंबड्या. तसा खाल्या झोपू का? बापरे एवढी अवकात येईल आपली. आला कोंबड्या पोत्यावर झोपाची पाणी आणल्यास बे. पोर कोंबड्या. नाही झोपला गा. सवयच नसे एकटा झोपावायची. पाय पाय तर घरातच धसतो. कायले घरात येत होत्या? आता पांघरावलं तर दे. पांघरावाला देऊ एवढी मरू का छोटी मच्छर लागत मध्ये? आहे का? बापरे पुण्या जन्माचा पाप केलो बे. बापरे इतक्या दिवसाची माहेरची राखून ठेवलं होतं का तर. झोपाय टाका तो बाहेरच नाही. तिच्या लहानपणीची असेल. नाही झोपू सक माणूस एकटा. नाही झोपणं न कर ना एकटा. कशी झोप लागल. घरातच जातो झोपली असं तहान लागली तर मरू का? बापरे आज वरी नाही तहान लागली या माणसाला. आज काय तहान लागत आहे? थांब मी आणतो. ठीक आहे तुला झोप लागते. मग झोप लागते तर दरवाजाजवळ कोण येऊन राहतेस? एवढा भूकत असं दरवाजावर ना तर कोठी राहू? भूकत आम्ही कुत्रा हो ना. होस ना तुला कुत्रा.
हा तर मग माझी बायको कोण? हिला झोप लागत नसल, हिला सवय नसना एकटं झोपावाची. का म्हणला? झोप नाही लागत म्हणे. धर. बस. माझा डोकं पिटवताय सकाळी. ह्या गिलासभर पाण्यानं होते का रातभर? बापरे. थांब तू, थांब आता, थांब. कोणत्या नशिबाचा पाप केलो बे कोंबड्या. धर. हा एवढाही ढोकस आणि याच्याने नसन जात ना तर त्या धुनीतलं पाणी पे, पण घरात याचा नाही सांगून ठेवता. एकटीच राहायचं. येता का? चल तो आले बेटे चंदे तवा. एक काम कर, का? चड्डी बनियान बी आणून दे. बेड येतच अंग धुतो सकाळी. आता बेड पडल्यावर ना तेही आणून देतो. मी सहा सांगते लोकायले ना ते मुळ्याच्या नाकाले. चोर. नाही ना हरामखोर. चाली गेली का भाऊ, माझी बायको पुरी वाया गेली. अग गेली माझी बायको वाया गेली. अग गेली माझी बायको वाया गेली. अग गेली माझी बायको वाया गेली गा. ही एकटी घरामध्ये गेली, तिला माझी दया नाही आली. माझी हालत अशी झाली.